नोंदणीकृत कामगारांच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ तसेच मागण्यांबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर ते सांगली असा पायी मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते। मोर्चा कामगार कार्यालयावर आल्यानंतरही दखल घेतली नसल्याने संतप्त कामगारांनी कार्यालयातच ठिय्या मारला। कामगारांचे नोंदणी अर्ज, शिष्यवृत्ती, नूतनीकरण, विधवा महिलांची पेन्शन 3 वर्षे नाही, कामगारांना घरकुल 4 वर्षे मिळाली नाहीत यासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या विविध मागण्यांसाठी इस्लामपूर ते सांगली हजारो कामगार चालत येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात ठिय्या मारला। अधिकाऱ्यांनी मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने यावेळी कामगार आंदोलक आक्रमक झाले होते। आंदोलन सुरू करण्यापूर्वी कामगार आयुक्तांना तोडगा काढण्यासाठी विनंती केली होती, मात्र त्यांनी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने हा मोर्चा काढावा लागला। कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। जय हिंद, जय कामगार। आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघानं कालपासून 17 तारखेपासून बरोबर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पंचायत समिती इस्लामपूरपासून पायी चालत आंदोलन चालू केलं आणि आयुक्तांना गेले 4 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं। आयुक्तांनी कुठलीही त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं आम्ही हजारो कामगार पायी चालत सांगलीच्या दिशेने आलो। पहिला मुक्काम आमचा तुंग या ठिकाणी झाला आणि आज सकाळी आम्ही या ठिकाणी आयुक्त कार्यालयात येतोय। येत असताना आयुक्तांना आम्ही विनंती केली, आमच्या मागण्या मान्य केल्या करा, आयुक्तांनी मान्य केल्या नाहीत। मग यामध्ये नोंदणीचे अर्ज असतील, शिष्यवृत्तीचे असतील, रिन्युअलचे असतील, विधवा महिलांचे पेन्शन गेले 3-3 वर्ष झालं मिळालेलं नाही, घरकुलापासून कामगार 4-4 वर्ष झालं वंचित आहे आणि मैताचे पैसे मिळतच नाहीत, गंभीर आजाराचे पैसे मिळत नाहीत, भांडीपेटी बंद आहे ते मिळत नाहीत, अजून काय लोकांना भांडीपेटी मिळालेली नाहीत। अशा अनेक प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहे, आम्ही विचारायला आलो आहे आणि आमच्या असंख्य लोकांनी आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि मर्तनवारसारखा या अधिकारी उद्धट बोलतो, चुकीच्या त्रुटी काढतो आणि अंमल सुतार म्हणून या कार्यालयामध्ये आहे। विधवा महिलांचे फॉर्मच घाळ करतोय, जी नावं ॲड करायला दिलेली फॉर्म घाळ करतोय, असे गंभीर प्रश्न आहेत। मग अंमल सुतारवरती एक गुन्हा दाखल करण्यात यावा, तर मर्तनवार चुकीचे त्रुट्या काढतो त्याच्याही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा सर्व मागण्या घेऊन आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त सांगली या ठिकाणी आलो आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। काही मंडळी आमच्या महिला भगिनी, विधवा महिला बांगड्या घेऊन आल्यात, मर्तनवारला आज आम्ही घातल्याशिवाय बांगड्या इथून जाणार नाही असा आमचा आंदोलनाचा पवित्र आहे। कार्यालयामध्ये ठिय्या म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असल्यामुळं प्रत्येक कामगार भगिनी माता स्वतःचे प्रश्न मांडायला काय झाले ते बघण्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने आल्यात आणि आम्ही चालत आल्यामुळं आम्हाला बसायला इथं पावसाचे दिवस आहेत, उन्हाचे दिवस आहेत, बाहेर बसायला जागा नसल्यामुळं आम्ही या कार्यालयामध्ये बसलेलो आहे।